न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारासाठी आज बाळासाहेब आंबेडकर यांची सातपूर येथे भव्य अशी सभा संपन्न झाली आहे। या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दुपारी 1 वाजेच्या सुमारास बाळासाहेब आंबेडकर यांचं सभेच्या स्थळी आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी त्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर करण गायकर, अंकुश शिंदे, पवन पवार यांच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस करण गायकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय। या नाशिक लोकसभा निवडणुकीचा आजचा अंतिम दिवस प्रचाराचा। या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या, परंतु सभेमध्ये संविधानावर कोणी बोललं नाही, मराठा आरक्षणावर कोणी बोललं नाही, माझ्या शेतकऱ्यावर कोणी बोललं नाही, आदिवासी समाजावर कोणी बोललं नाही ना, मुस्लिम आरक्षणावर कोणी बोललं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा या नाशिक जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे, आमच्या तरुणांना रोजगार नाही, त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाहीत, कोणी नेते मंडळी बोलली नाही। पण तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला आशा आहे की निश्चितपणे येणाऱ्या काळात या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आंधी येणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रोजगार, शेतीला हमी भाव आणि आदिवासी वन हक्क कायदा, मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण आणि मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालंच पाहिजे। यासाठी साहेब आम्ही गेल्या 14 दिवसापासून या मतदारसंघात फिरतोय, रान पछाडतोय, त्या ठिकाणी जाऊन सगळ्या मतदार राजाला आव्हान करतोय। या गेंड्याच्या कातडीच्या राजकारत्यांना यावेळी साहेब ही जी जनता समोर दिसते ही भाड्याने आणलेली जनता नाहीये, या उन्हामध्ये ही सर्व जनता स्वयंस्फूर्तीने आलेली आहे। त्या मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जरा इकडे येऊन बघा, तुमच्या सभेना पैसे देऊन लोक नाही, आमच्याकडे बिगर पैशाची जागा नाही। साहेब हा सगळा समाज तुमच्यावर प्रेम करतो, तो समाज तुमच्याकडे आस लावून बसलाय। मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या ठिकाणी एकच मला सांगताय, करण गायकर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना शब्द दिलाय, वंचितचं एकही मतदान फुटणार नाही, की वंचित एकही मतदान इकडे तिकडे जाणार नाही। तसाच याप्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। इलेक्ट्रॉन बॉन्ड, लसीकरण, त्याचप्रमाणे बेरोजगारी, महागाई यावर बोलताना आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी वर यांनी जोरदार हल्ला चढवलाय। बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही असं सांगतोय हा मोदी खोटारडा, एवढं लक्षात घ्या। मोदी खोटारडा आहे। अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही, आम्ही असं विचारतोय नरेंद्र मोदी 2024 ते 29 या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या। पण मोदी काय करतोय, जे आपण करतोय तेच मोदी करतो। आपण काय करतो, खोटं बोलायचं असेल, आईची शपथ, बापाची शपथ, पोराची शपथ, त्याच्यावरती नाही तो म्हणतो तुझी शपथ। पण मी माझी कधी शपथ खात नाही, मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही। मोदी नेमका तेच करतोय। मोदी नेमका तेच करतोय, तो स्वतः सांगत नाही की मी 24 ते 29 पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही, तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही। अरे नातू म्हणून मी असताना सांगतो, बाबासाहेब 1956 साली आमच्यातून निघून गेले। तर हे सरकार मौत का सौदागर आहे हे आपण सारा लक्षात घ्या। कोविडच्या कालावधीमध्ये जागतिक आरोग्य संघटन जे आहे, WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, त्यांनी या रेमडेसिवीरच्या औषधावरती
रेमडेसिवीरच्या औषधावरती बंदी आणली. बंदी का आणली तर या गोळीच्या सेवनामुळे किडनी खराब होते, लिव्हर खराब होतं, चेस्ट खराब होतं, लंग्स खराब होतात, इतर आरोग्यावरती परिणाम होतो. म्हणून त्यांनी बंदी आणली. पण आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही. आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही. का पाळली नाही तर रेमडेसिवीरची औषध निर्माती करणारी कंपनी झायडो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, निर्माण करणारं सेंटर हे गुजरातमध्ये आहे. त्याचा मालकही गुजराती आहे. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी 18 कोटीचे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड विकत घेतले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये टाकले. म्हणजे जे औषध बॅन केलं पाहिजे होतं, शरीराला हानिकारक आहे असं जागतिक संघटना म्हणत होते, तिजोरीमध्ये पैसे आले आणि त्याला परमिशन देण्यात आली. आणि रेमडेसिवीर आपण बघत असाल की कोविडच्या कालावधीमध्ये 4-4 हजार आणि 12-12 हजाराला या ठिकाणी ब्लॅक मार्केटमध्ये विकल्या गेला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे जग म्हणतंय की ह्याच्यातून माणसं मरतील. मोदी म्हणतोय की मरू द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण आमच्या खात्यामध्ये 18 कोटी आलेले आहेत. अशा त्या मोजक्या सौदागराला पुन्हा तुम्ही पंतप्रधान बघण्याची तुमची इच्छा आहे का, हा तुम्हाला निर्णय देण्याची वेळ आलेली आहे. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.